स्वागत आणि लवकरात लवकर पुढील सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण रचायचं आहे. याची कर्णधारांनी दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. आणि त्याच प्रकारे माजी विद्यार्थी ग्रामविकास मंडळ टालसुरे सणसवाडी नंबर 2 सदस्य आणि ह्या ग्रामस्थ ह्या मुंबई मंडळाचे सुहासजी गौरत आणि हरिश्चंद्र सनस यांचं आगमन झालेलं आहे. तरी पण त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. वीर इलेव्हनने टॉच विन करून आपली गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि त्यांच्या समोरील प्रतिस्पर्धी असतील ते 5 स्टार. कुठं आहे रे? 6 स्टार ना? 6 स्टार. 6 स्टारचे गोलंदाज असतील ते प्रमोद कोळंबे आणि त्यांना स्ट्राईकला असतील. पहिलाच मात्र चेंडू अतिरिक्त धाव वाईटचा इशारा पंचांकडून. प्रमोद कोळंबे यांच्या गोलंदाजी शैलीतून मात्र पहिला चेंडू व्हाईटचा इशारा. बघूया दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. दुसरा चेंडू फेकलेला आहे. दुसऱ्या चेंडूवर मात्रेला मिडअपच्या दिशेने हा चेंडू मात्र तेवढंच प्रहारीचं मात्र कडक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या चेंडूवरती मात्र एकच धाव मात्र मिळालेली आहे. या धावेनुसार मात्र धावसंख्या होत आहे ती 2. दुसरा चेंडू मात्र फेकलेला होता. दुसरा चेंडू यष्टीरेषेच्या हातातून निसटून मात्र मागील दिशेने जाताना मात्र याच्यावरती चोरटी धाव दुसरी 2 धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत. ते 2 धावा मात्र घेतलेल्या आहेत. या 2 धावेवरच धावसंख्या मात्र होत आहे ती 4. बॉलर प्रमोद कोळंबे, गोलंदाज असतील ते प्रमोद कोळंबे. पाहूया आपली गोलंदाजी शैली कशी करतात. गोलंदाजी फेकण्यासाठी सज्ज. फेकलेला चेंडू पाहूया. मारण्याचा फटका जबरदस्त असा मिडअपच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षण त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र ह्या चेंडूवरती एकच धाव मात्र मिळत आहे. ह्या धावेवर धावसंख्या पोहोचत आहे आता ती 5. आणि स्ट्राईकवर आता खेळत आहेत ते साहिल. त्यांना प्रतिस्पर्धी गोलंदाज असतील प्रमोद कोळंबे. पाहूया प्रमोद कोळंबे कशा पद्धतीने आपली गोलंदाजी करतात. आणि स्ट्राईकला मात्र मारलेला फटका मारण्याचा जबरदस्त असा प्रहारी फटका होता. परंतु ह्या चेंडूवरती मात्र पाहूया एकच धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या एकाच धावेवरती मात्र शांती घ्यावी लागेल. एकच या धावेनंतर धावसंख्या मात्र पोहोचत आहे ती 6. 4 चेंडू. पाहूया 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. गोलंदाज प्रमोद. स्ट्राईकला खेळत आहेत ते साहिल. अपील जोरदार अशी अपील. पाहूया पंचांचा निर्णय काय येते. पंचांनी निर्णय दिलेला आहे नॉट आउट. लाचचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी पहिल्या षटकातला लाचचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. लाचचा चेंडू फेकण्यासाठी प्रमोद. पाहूया तर लाचचा चेंडू मात्र पंचांनी मात्र दोन्ही हात दर्शवताना आपल्याला अतिरिक्त धाव व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धावेनुसार धावसंख्या मात्र पोहोचत आहे ते आतापर्यंत 7. आणि पाहूया लाचचा चेंडू पारलेला जबरदस्त असा उत्तुंग चेंडू. पण तो पाहूया झेल होते का क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी गाफीलता मध्येच कोणी क्षेत्ररक्षण नसताना हा चेंडू मात्र किती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत ते. आणि या षटकारानंतर धावसंख्या मात्र पोहोचत आहे ती आतापर्यंत 9. पहिल्या षटकामध्ये वीर इलेव्हनची धावसंख्या मात्र पोहोचलेली आहे 9. दुसरा षटकार घेऊन येत आहेत गोलंदाज. कृपया आम्हाला इकडे त्यांचं नाव सूचित करायचं आहे. अतिरिक्त कोणी खेळाडू असेल त्यांच्यामधील तर त्यांचं नाव सूचित करायचं आहे. गोलंदाजींचं नाव. आणि लवकरात लवकर दुसरा गोलंदाज आपल्या गोलंदाजी शैलीसाठी तयार सज्ज होऊन लवकरात लवकर खेळी चालू करायची आहे. भरत गोरिवले दुसरे गोलंदाज आलेले आहेत दुसरा षटकार घेऊन. भरत गोरिवले
आणि त्यांना स्ट्राईकला खेळतील ते खेळत आहेत. साहिल बघूया तर भरत गोलवीने पहिला चेंडू फेकलेला साहिल यांनी मारलेला असा उचलून हा फटका पाहूया तर मिडऑफच्या दिशेने छान प्रकारे मात्र हा चेंडू हाताळलेला आहे. एकच धाव मिळत आहे. या धावेवरच धावसंख्या मात्र होत आहे 10. एक दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू धावसंख्या 10. भरत गोरुले चांगले अंदाजे आणि चांगले नावाजलेले गावाजलेले असे त्यांचे काही शैली पाहूया तर ते तेवढेच गोलंदाज तेवढेच फलंदाजी पॉवरफुल करतात भरत गोरुले. आणि त्यांनी दुसरा चेंडू फेकलेला अपील जोरदार होते पण पंचांचा निर्णय काहीच नाही. मात्र ह्या चेंडूवरती धाव मिळालेली आहे 1 आणि त्या धावेवर धावसंख्या होत आहे 11. वीर 11 पाहूया तर ऑफच्या साईडला टाकलेला चेंडू पाहूया. पंचांचा निर्णय दोन्ही हात दर्शवत व्हाईटचा इशारा. या व्हाईटच्या इशाऱ्यानंतर एक धाव मात्र निश्चित मिळत आहे. या धावेवरच धावसंख्या पोचत आहे ती 12 वीर 11 संघाची. भरत त्यांच्याकडून थोडंसं आपल्याला व्हाईटचा असा चेंडू पाहायला मिळाला. पाहूया तर परत चेंडू कसा फेकतात. जबरदस्त असा मारलेला फटका हा टोळा. पाहूया तर क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे दुसरा धाव घेतात का चोरटी धाव घेण्याचे प्रयत्न पण तेवढाच प्रहारी ताकदीचं तेवढंच क्षेत्ररक्षण. त्यामुळे हा मात्र दुसरा चोरटी धाव घेण्यामध्ये अयशस्वी. मात्र आता मात्र गालिचच्या अशा पद्धतीने हा क्षेत्ररक्षण झाल्यानंतर मात्र चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत ते वीर 11 संघाचे बॅटर्स. आणि अशा पद्धतीने 2 मात्र धाव मिळालेल्या आहेत. त्या 2 धाव्यानुसारच धावसंख्या पोचत आहे आतापर्यंत ती 14. आणि परत एकदा व्हाईटचा इशारा पंचांकडून अतिरिक्त धावेबरोबरच धावसंख्या 15 वीर 11 संघाची. आणि ह्याच्या पुढील संघ खेळवण्यात येणार आहे उरुजा आणि राजू 11 फायटर्स. तर दोन्ही कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे टॉच का बॉक्समध्ये येऊन आपला नानापैकीचा कौल मात्र घ्यायचा आहे. विजेता विन व्हायचा आहे. आणि मला वाटतंय आणि पंचाने त्रिफला हा मात्र इकडे मैदानामध्ये गडबड झालेली आहे. त्रिफळा चित्त झालेले आहेत फलंदाज बाद गॉन डीजे इकडे त्याच्यातून जिंकेल तो इथे येईल ना. हे कुठलं ऊर्जा ना रे उरुजा आणि कुठं आहे रे उरुजाचं इथे नाव. दोन षटकानंतर मात्र धावसंख्या होत आहे 20. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि उरुजा संघाचे कर्णधार यांनी आपलं पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. उर्वीच्या संघाचे कर्णधार यांनी आपलं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.
तिसऱ्या षटकावर मात्र घेऊन येत आहेत ते यश. हा लाली ना नाही. गोलंदाजीचं नाव श्रेयस. पाहूया तर श्रेयस आपली गोलंदाजी करण्यासाठी मूर्ती लहान पण कीर्ती महान असं आपलं हे मैदान गाजवून सोडतात का श्रेयस लाले. आणि त्यांना प्रतिस्पर्धी असतील ते फलंदाज स्ट्राईकला कोण आहे रे ते संदेश. श्रेयस पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पाहूया तर कशा पद्धतीने चेंडू फेकतात. चेंडू मात्र जबरदस्त असं फेकलेला जबरदस्त असं मात्र बोलल्यानुसार त्यांनी पहिल्या चेंडूवरती मात्र आपली मूर्ती लहान पण कीर्तिमान अशा पद्धतीने हा चेंडू फेकलेला आहे. आणि मात्र हा चेंडू मात्र अयशस्वी ठरताना यष्टीरक्षक आणि ह्या चेंडूवरती मात्र एक धाव मात्र निश्चित मिळालेली आहे. एक धावेनुसार मात्र धावसंख्या होत आहे ती 21. दुसरा चेंडू फेकण्यासाठी श्रेयस सज्ज. दुसरा चेंडू फेकण्यासाठी धाव घेतली. दुसरा चेंडू फेकलेला. दुसरा चेंडू पाहूया मात्र मारलेला टोळा कितपत सीमारेषेपर्यंत जात आहे. सीमारेषेमध्ये मात्र तेवढ्याच प्रकारचा हा ताकदीचा क्षेत्ररक्षण आणि छान प्रकारे मात्र असे पाहूया पंचांचा निर्णय काय ते. धाव 2 धावा मात्र निश्चित मिळालेल्या आहेत. त्या 2 धावेनुसार धावसंख्या मात्र पोहोचत आहे ते आतापर्यंत 23. छान प्रकारे अशी गोलंदाजी आपल्याला श्रेयस यांच्याकडून पाहायला मिळत आहे. श्रेयस लाले 2 चेंडू आतापर्यंत त्यांनी चांगले हाताळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रेयस लालेकडून तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. तिसऱ्या चेंडूवरती मात्र जबरदस्त असा हाताळलेला चेंडू. यष्टीरक्षक थोडे बावचळलेले दिसताना पाठीच्या दिशेने जाणारा चेंडू मात्र या चेंडूवरती मात्र 2 धावा निश्चित. या धावेनुसार मात्र धावसंख्या पोहोचत आहे ती 25. आपल्याला मात्र गोलंदाजी छान प्रकारे पाहायला ह्या गोलंदाजीकडून पाहायला मिळत आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान आपल्याला बोलायला काही हरकत नाही. छान असा छोटासा हा खेळाडू, छोटासा हा गोलंदाज जबरदस्त असा मोठ्या मोठ्या अशा बॅटर्सना रोखून ठेवत आहे. सीमारेषेच्या बाहेर चेंडू मात्र मारण्याचे प्रयत्न मोठे मोठे बॅटर्स पण छान प्रकारे असे श्रेयस लालेकडून आपल्याला गोलंदाजी पाहताना मिळत आहे. मारलेला मात्र चेंडू पाहूया मात्र तेवढ्याच ताकदीचा मारलेला हा चेंडू आरपार सीमारेषेच्या पार चौकार. डीजे आणि थँक्यू. या चौकाराबरोबरच धावसंख्या मात्र पोचलेली आहे ते आतापर्यंत 29. चांगल्या प्रकारे मात्र हे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया तर मात्र तेवढ्याच ताकदीचं मात्र सीमारेषेमध्ये क्षेत्ररक्षण आणि ह्या रात्र क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे केल्यानंतर धावसंख्या मात्र 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेल्या आहेत. धावेबरोबर धावसंख्या पोहोचत आहे ती आतापर्यंत 31. लास्ट टू गो लास्टचा चेंडू मात्र शिल्लक श्रेयस यांच्याकडे. छान प्रकारे मात्र त्यांची गोलंदाजी. व्हाईटचा मात्र त्यांनी एकही रन दिलेला नाही, एकही धाव दिलेला नाही. अशी छान प्रकारे गोलंदाजी आपल्याला श्रेयस लाले यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे. आणि स्ट्राईकला मात्र खेळत आहेत ते राकेश पांडे. कुठे असेल त्यांनी स्टेजवर यायचं. राकेश पांडे. हर्षद पाहूया चकवा देत मात्र जबरदस्त हा चेंडू. पाहूया पंचांचा निर्णय काय होत आहे. पंचाने मात्र दोन्ही हात दर्शवत व्हाईटचा इशारा दिलेला आहे. स्टंप वरून गेलं. हॅलो राकेश पांडे यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. पाहूया तर लाचचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज श्रेयस लाले. लाचचा चेंडू फेकताना पाहूया काय होत आहे. परत पंचांचा निर्णय. दोन्ही हात वरती दर्शवून व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धाव. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र श्रेयस लाले यांच्याकडून पाहायला मिळत होती. थोडीशी गडबड काहीतरी आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळताना
लास्टचा एक चेंडू, लास्ट टू गो. थोडेसे फलंदाज स्ट्राईकला आहेत, ते थकलेल्या दिसत आहेत आपल्याला. पाहूया मारण्याचा प्रयत्न, पाहूयात मारलेला सीमारेषेच्या बाहेर जाताना चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. चौकार, आरपार चौकार. या चौकारावर धावसंख्या 37. आणि आता लेट झाल्यास 2 रनांची पॅनल्टी, 2 धावांची पॅनल्टी लागू शकते त्यांना. वीर संघाचे कर्णधार लवकरात लवकर क्षेत्ररक्षण मैदानामध्ये रचायचं आहे. वीर संघाचे कर्णधार आता हरेल तो, आता बाहेर, आता जिंकेल तो इथे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण रचायचं आहे. वीर 11 संघाचे कर्णधार, आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत. वेळ वाया न घालवता लवकरात लवकर ह्या सामन्याला सुरुवात करायची आहे. वीर 11 संघाचे कर्णधार यांना नम्रतेची विनंती आहे, आपल्या सामन्याला सुरुवात करायची आहे क्षेत्ररक्षण मैदानात रचून. त्याचप्रमाणे मात्र साई स्टारचे फलंदाज कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे की साई स्टारचे कर्णधार आणि आपले फलंदाज दोन्ही पण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण रचायचे. त्याचप्रमाणे साई स्टारचे कर्णधार आणि आपले फलंदाज मात्र लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. दिलीप आणि सागर. चला फटाफटा पाऊल उचलायचं आहे. दिलीप, सागर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला पाहूया तर सामन्याला सुरुवात होत आहे. आव्हानात्मक मात्र धावसंख्यांचा पाऊस पाडून ठेवलेला आहे तो 37.
39ला एक 38चा मात्र पाठलाग करायचा आहे. धावसंख्येचा पाऊस पाडायचा आहे. पाहूया तर सागर स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला दिलीप आहेत. त्यांना मात्र गोलंदाजी आपल्या समोरील प्रतिस्पर्धी करत आहेत ते सुमित मात्र पहिला चेंडू फेकण्यासाठी आणि पहिल्या चेंडूवरती मात्र मारलेला आणि चांगल्या प्रकारे असे झेल पहिल्याच चेंडूवरती झेल झालेले सागरलाले बाद इज गॉन. डीजे वाले दादा डीजे वाजा. कृपया हॅलो हॅलो थँक्यू डीजे. आत्ता मात्र ज्याने झेल पकडलेले क्षेत्ररक्षण होतं त्यांचं कृपया करून नाव सूचित करायचं आहे. रवींद्र चोगले. ठीक आहे. सुमित यांना खरंच पहिल्याच चेंडूवरती यश मिळालेलं आहे. चमत्कारच पहिल्या चेंडूवरती सहजासहजी अशी विकेट पाहायला मिळत नाही पण यांना खरंच मिळालेले. पाहूया दुसरा चेंडू मात्र मारलेला आहे. सीमारेषे पार होतंय का की क्षेत्ररक्षण आहे तिथे. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे आहे मात्र ह्या चेंडूवरती 2 धावा निश्चित मिळालेल्या आहेत. त्या 2 धावेबरोबरच कृपया करून बॅटर्स फलंदाजी करत आहेत. बॅटर्स यांचं नाव सूचित करायचं आहे. दिलीप थोरे दुसरा मात्र चौथी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. चौथी धावेनंतर 2 धाव घेतल्यानंतर धावसंख्या पोहोचत आहे ती आतापर्यंत 4. दिलीपच्या बरोबर बॅटर्स कोण खेळत आहेत त्यांचं कृपया करून नाव सूचित करायचं आहे. प्रथमेश. पाहूया तर प्रथमेश कशा पद्धतीने आपली फलंदाजी करतात. जबरदस्त असा मारलेला चेंडू. पाहूया मात्र सीमारेषेमध्ये मात्र खेळाडू आहेत तिथे. क्षेत्ररक्षण कडक पद्धतीने आणि झेल झालेली आहे. बाद झालेला आहेत. प्रथमेश बाद झालेले आहेत आणि अशा प्रकारे मात्र दुसरा हा गडी बाद करताना यश मिळालेले आहे वीर 11 संघाला. डीजे वाले वदा डीजे वजा. स्ट्राईक साठी आता गेलेले आहेत बॅटर्स. कृपया करून त्यांचं नाव सूचित करायचं आहे. एखादा अतिरिक्त खेळाडू जर असेल तर पंचा इकडे समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. कृपया करून आम्हाला खेळणाऱ्या खेळाडूंचं नाव माहीत पडेल. भरत गोरिवले आता मात्र स्ट्राईकला गेलेले आहेत. दिलीप थोरे त्यांना प्रतिस्पर्धी गोलंदाजी करतील ते कोण रे? साहिल सुमित ना साहिल. पाहूया तर चांगल्या प्रकारे त्यांची आपली गोलंदाजी पाहायला मिळाली. उत्तुंग असा मारलेला आकाशगर्दी फटका. पाहूया काय होतं. सीमारेषा पार जातो आणि सीमारेषा पार गेलेला चेंडू. पंचांनी मात्र दोन्ही हात दर्शवत आर पार षटकार. डीजे वाले दादा डीजे वाजा. मात्र एक षटकार नंतर धावसंख्या होत झालेली आहे ती 11 साई स्टार संघाची आणि दुसरा षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज हर्षद. पाहूया हर्षद त्यांना स्ट्राईकला असतील ते फलंदाज भरत गोरिवले. पाहूया भरत गोरिवले
असे अनुभवी असे खेळाडू आहेत ते. त्यांच्या अनुभवातून आतापर्यंत मैदान त्यांनी भरपूर असे काही ठिकाणी असे गाजवून सोडलेले आहेत. पाहूया आता अतिरिक्त असे धाव घेण्यासाठी मात्र समोरच्या संघाला चान्स देत आहेत, संधी देत आहेत आणि अशा प्रकारे चौथे 2 धावा घेतलेल्या आहेत आणि या धावेबरोबर मात्र धावसंख्या होत आहे ती 14. गाफीळ अशी आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. संधी मात्र दिली कशी जाते ते हे आपल्याला पाहायला मिळालेले आहे वीर 11 संघाच्या क्षेत्ररक्षणांकडून. आणि आतापर्यंत मात्र धावसंख्या पोहोचली आहे ती 14. ₹500 आणि एक बॅटर्सना एक चांगली संधी आलेली आहे. राजाराम वाडकर यांच्याकडून 3 चेंडूवरती 3 चौकार सीमारेषा पार केले तर मात्र त्यांना ₹500 पारितोषिक देण्यात येईल. आणि चान्स मात्र पाहूया मारलेला आहे आणि हा चौकार जातो काय, पण तेवढंच क्षेत्ररक्षण आणि खरोखरचा या बोलल्याप्रमाणे हा चौकार गेलेला आहे. पहिला चौकार गेलेला आहे. पाहूया अजून 2 चौकार 2 चेंडूवरती जातात का. आणि ह्या चौकारावर मात्र धावसंख्या पोहोचली आहे आता ती 19. राजाराम वाडकर यांनी ठेवलेला असा चांगली संधी आणलेली आहे खेळाडूंसाठी बॅटर्सना. आणि पाहूया आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र परत मारलेला हात आरपार सीमारेषे बाहेर चौकार. डीजे वाले जातात, डीजे बजा. आणि या चौकाराबरोबरच थँक्यू डीजे. या चौकारावर धाव संख्या मात्र आता 23 वर पोहोचलेली आहे. पाहूया जबरदस्त आपल्याला मात्र प्रहारी इथे बॅटर फलंदाजी पाहायला मिळत आहे. आणि मात्र एक चौकाराची संधी आणि आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलतात का हे मात्र बॅटर्स पाहूया. आणि थोडासा हुकलेला हा मात्र चान्स होता. पाहूया तर काय होत आहे. 2 चौकार मात्र त्यांनी मारलेलं मात्र ह्याच संधी हुकलेली आहे आणि मात्र 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. या 2 धावेवरच धाव संख्या मात्र पोहोचत आहे ती आता 25. दुसऱ्या षटकाचे 4 चेंडू आतापर्यंत 2 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकाचे. आणि धाव संख्या मात्र छान प्रकारे असा पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा षटकार चालू असताना परत तीच संधी आहे. परत 3 चौकार मारले तर संधी हुकलेली नाही. संधीचा अजून लाभ घेण्याची संधी आहे बॅटर्सना. 3 चेंडूवर 3 चौकार मारल्यास ₹500 पारितोषिक त्यांना लागू होऊ शकतं. राजाराम वाडकर यांच्याकडून धाव संख्या मात्र पोहोचलेली आहे 26. लास्ट टू गो, लास्ट चेंडू दुसऱ्या षटकाराचा. भरत गोरुले पाहूया स्ट्राईकला. भरत गोरुले चांगले अंदाजिक प्लेयर आहेत ते. चांगले फलंदाजी त्यांची ह्याच्याआधी आपल्याला पाहायला मिळालेली आणि जबरदस्त असा मिडपच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया चांगल्या प्रकारे 2 धाव मात्र घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. तेवढाच जल्लोष मात्र प्रेक्षकांमध्ये खेळाडूंकडून पाहायला मिळत आहे. धडाकेबाज अशी आपल्याला बॅटिंग इथून पाहायला मिळताना साई स्टार कडून. आणि आतापर्यंत हे 2 धावा घेतल्यानंतर 2 षटकांचा सामना संपल्यानंतर धावसंख्या पोचलेली आहे ती 28. 7 चेंडूवरती मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. पाहूया 10
हा 38 ना 10 धावांची आवश्यकता 6 चेंडूवरती. धडाकेबाज अशी मात्र आपल्याला फलंदाजी पाहायला मिळालेली आहे साई स्टार संघाच्या बॅटर्स कडून फलंदाजींकडून. पाहूया मात्र आता लाचचा एक षटकार 6 चेंडू मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे ते 10 धावा. पाहूया पाठलाग करतात का. ज्या पद्धतीने फलंदाज प्रहारी खेळत आहेत त्या पद्धतीने मात्र हा आव्हान स्वीकारणार चॅलेंज काय जबरीचा असू शकतो. त्याच पद्धतीने गोलंदाजीसाठी आलेले आहेत अनिकेत लाले. तिसरी षटक घेऊन आलेले आहेत अनिकेत लाले. पाहूया तर त्यांना प्रतिस्पर्धी ऐकला आहेत खेळत आहेत ते दिलीप. पाहूया पहिला चेंडू फेकलेला आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र पंचांचा निर्णय दोन्ही हात वर दर्शवत अतिरिक्त धाव वाईट. या धावेनुसारच आता मात्र 9 धावांची गरज आहे 6 चेंडूंवरती. अनिकेत लाले आणि त्यांना स्ट्राईकला खेळत आहेत ते दिलीप थोरे. पाहूया तर अनिकेत लाले कशा पद्धतीने आपली गोलंदाजी करतात. जबरदस्त असा मारलेला टोळा. पाहूया तर मात्र या टोळ्यावरती किती धाव घेतात. दुसरी 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतात का आणि खरोखरचे ते यशस्वी झाले आहेत आणि धावचित्त झालेले आहेत. आणि बाद भरत गोरिवले हे खेळाडू बाद झालेले आहेत. थँक्यू डीजे. धडकी मात्र दोन्ही संघांना भरलेली असणार आहे कारण अटाटटीत सामना पाहायला मिळत आहे. पाहूया तर मात्र 2 चेंडू झालेले आहेत. आता मात्र या धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 31 आणि स्ट्राईकला आलेले आहेत प्रमोद कोळंबे. त्यांना प्रतिस्पर्धी करत आहेत अनिकेत लाले. पाहूया अनिकेत लाले कशा पद्धतीने गोलंदाजी करतात. चेंडू फेकलेला आहे प्रमोद लाले कशा पद्धतीने मात्र हा पाहूया चौथी धाव आणि मात्र घाई गडबड गोंधळ आणि खरोखर धडकी भरल्यानुसार मात्र गडबड होत असताना मात्र इथे धावचित्त झालेले आहेत बाद झालेले आहेत दिलीप थोरे. थँक्यू डीजे. 3 चेंडू मध्ये मात्र 7 धावांची आवश्यकता. जबरदस्त अशी गोलंदाजी अनिकेत लालेंकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. तेवढ्या ताकदीचं मात्र क्षेत्ररक्षणही आपल्याला पाहायला मिळत आहे. खरंच रनामध्ये शस्त्र आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये शस्त्र हे गरजेचं असतं नाहीतर समोरील सामना किंवा युद्ध कोणीही जिंकू शकतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. जबरदस्त अशी गोलंदाजी अनिकेत लालेंकडून मात्र 2 चेंडूंमध्ये मात्र 7 धावांची आवश्यकता. जबरदस्त प्रहारी अशी गोलंदाजी अनिकेत लालेंकडून धडकी भरलेली होती मात्र संघ मात्र आता फिरताना दिसत आहे. वीर 11 संघाकडे विजेतेच्या दिशेने हवा सुटलेली आहे. अनिकेत लाले यांच्याकडून गोलंदाजी जबरदस्त प्रहारी अशी आणि त्यांना मात्र स्ट्राईकला खेळत आहेत ते फलंदाज कोण आहे रे विलास. पाहूया तर काही 1 चेंडूमध्ये मात्र 6 धावांची आवश्यकता. त्याच ताकदीचे मात्र आता फलंदाजी पाहूया प्रमोद कोळंबे करतात काय.
सीमारेषे बाहेर चेंडू पाठवतात काय आणि आपल्या संघाला विजेता घोषित करतात काय. आता मात्र अट्टाटटीचा हा एक मात्र एक चेंडू. फलंदाज असतील सामने प्रमोद कोळंबे, गोलंदाजी जबरदस्त प्रहारी अनिकेत लालेंकडून. एक चेंडूवरती मात्र धाव 6. गरज पाहूया सीमारेषे पार होतं का चेंडू प्रमोद कोळंबे यांच्याकडून. आणि पाहूया चमत्कार मात्र गोलंदाजीकडून झालेला आहे. आणि काय आलेला आहे चमत्कार पाहूया तर मारून फिरून मारलेला हा सीमारेषेच्या पार होतो काय. आणि तरी पण मात्र प्रयत्न होते अयशस्वी ठरलेले आहेत ते साई स्टार संघ आणि विजेता झालेले आहेत वीर 11 संघ. त्यांचं हार्दिक अभिनंदन स्वागत. डीजे